फकीरवाडा मुकुंदनगर डेंगूमुक्त अभियान संपन्न। नागरिक, विद्यार्थी, आशा सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग। एडिस इजिप्ती हा डेंगू डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि दिवसा गुडघ्याखाली चावतो, त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात। लहान मुले आणि वयोवृद्ध यांना या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो। काही वेळा डेंगूमुळे मृत्यूही संभवतो। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियान सुरू असून विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणी साठ्यांची तपासणी आणि जनजागृती करत आहे। या उपक्रमामुळे डेंगूवर नियंत्रण मिळाले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले। शनिवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजता फकीरवाडा मुकुंदनगर येथे आयोजित अभियानात आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक योगराज गाडे, आसिफ सुलतान, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, डॉक्टर दिलीप बागल, डॉक्टर सृष्टी बनसोडे, डॉक्टर रजत येवले, मुख्याध्यापिका संगीता लांडगे, प्रभाग अधिकारी श्याम घोडळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। अहिल्यानगर अभियानाच्या निमित्ताने आज 12व्या आठवड्यामध्ये गोविंदपुरा फकीरवाडा या परिसरामध्ये डेंगू मुक्तीच्या अनुषंगाने तपासणी केली। जवळजवळ 4 ते 5% घरामध्ये आपल्याला सॅम्पल दूषित आढळले, ते करेक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। माझ्या अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबाचं डेंगूपासून संरक्षण करण्यासाठी आपण स्वतःहून या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा। आपल्या घरातील स्वच्छ पाण्याचे साठे, आडगळीचे साहित्य, त्यात साठलेलं पाणी रिकामं करावं आणि ते कोरडं करावं, जेणेकरून त्या डेंगू डासाची पैदास होणार नाही। आपण करावं, आपल्या शेजाऱ्याला देखील करण्यासाठी प्रवृत्त करावं आणि या केलेल्या कामाचा एक छानसा फोटो व्हिडिओ काढून महापालिकेला आपण शेअर करावा। महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली मागील 13 आठवड्यापासून डेंगू मुक्त अभियान सुरू आहे आपल्या शहरात। तर त्यानिमित्ताने आज या ठिकाणी व्यवस्थित आम्ही विविध घरांची पाहणी केली। त्यामध्ये काही ठिकाणी डेंग्यूचे सॅम्पल्स आढळले, तर त्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घ्यायची गरज आहे। उघड्या पाणी त्याचं आपण ठेवू नये आणि पावसाळ्यात तर उघडे बाहेर जे ड्रम असतात, टायर असतात, त्याच्यावर आपण दक्षता घ्यावी आणि लोक सहभाग महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण डेंग्यूचा पूर्ण नायनाट करू।